तर विचार करा बँकिंगच्या दुनियेचा, जिथे प्रत्येक सेकंड किंबहुना प्रत्येक मिलीसेकंड मोजला जातो. इथे आहे ना, कोडची स्पीड ती काही फक्त एक छान दिसणारी गोष्ट नाहीये, तर ती एक गरज आहे. चला तर मग या हाय स्टेक जगात आत डोकावून पाहूया. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? म्हणजे लाखो लोक एकाच वेळी व्यवहार करत आहेत, तरीही सिस्टम कशी काय टिकून राहते? क्रॅश का नाही होत? तर याचं उत्तर आहे ना, ते डेटाबेस आणि कोड ऑप्टिमायझेशनमध्ये लपलेलं आहे. आणि आज आपण नेमकं हेच रहस्य उलगडणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. लाखो. HDFC, SBI, ICICI यांसारख्या मोठ्या बँकांबद्दल बोलतोय आपण. या रोजच्या रोज अक्षरशः लाखो ट्रान्झॅक्शन्स प्रोसेस करतात. जरा कल्पना करून बघा, किती मोठा आकडा आहे हा. आणि एवढं सगळं सांभाळण्यासाठी सिस्टम किती वेगवान आणि तितकीच विश्वासार्ह असायला हवी, नाही का? कारण बँकिंगमध्ये स्पीडला दुसरा पर्यायच नाही. विचार करा, कुणी पैसे ट्रान्सफर केले आणि बॅलन्स अपडेट व्हायला वेळ लागतोय, चालेल का? अजिबात नाही. ते रिअल टाईममध्येच व्हायला हवं. एकाच वेळी लाखो लोक ॲप वापरत आहेत, अशा वेळी सिस्टम स्लो झाली तर नाही चालणार. आणि या सगळ्या धावपळीत सुरक्षा ती तर सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे स्पीड आणि सिक्युरिटी हे दोन्ही हातात हात घालूनच चालायला हवं. चला, आता भेटूया आपल्या या कथेच्या विलनला. हो, म्हणजे अकार्यक्षम कोडला. एक छोटीशी, नीट न लिहिलेली क्वेरी काय धुमाकूळ घालू शकते आणि तिची किंमत किती मोठी असू शकते, हेच आता आपण समजून घेणार आहोत. आणि हा फरक बघा, अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे एक छान ऑप्टिमाइज केलेली सिस्टम, जिथे सगळं कसं फास्ट आहे, प्रतिसाद लगेच मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला स्लो क्वेरीज, सर्व्हरवर प्रचंड लोड आणि मग काय, ॲप्लिकेशन हँग. म्हणजे विचार करा, ग्राहकांचा अनुभव किती खराब होईल, नाही का? ठीक आहे. मग या स्लो क्वेरीज नावाच्या राक्षसाशी लढायचं कसं? इंजिनियर्स नक्की कोणती हत्यारं वापरतात? चला, त्यांच्या या ऑप्टिमायझेशन टूलकिटमध्ये काय काय आहे त्यावर एक नजर टाकूया. आणि ही आहे सगळ्यात कॉमन चूक, सिलेक्ट स्टार. म्हणजे माहिती आहे का हे कसं आहे? जसं की तुम्हाला फक्त दुकानातून एक बिस्किटचा पुडा हवाय आणि तुम्ही पूर्ण दुकानच उचलून घरी आणताय. आपल्याला गरज नसलेला सगळ्याच्या सगळा डेटा मागवला जातो. आणि जेव्हा टेबलमध्ये लाखो रेकॉर्ड्स असतात, तेव्हा विचार करा, क्वेरी किती स्लो होणार. आणि हे बघा, हा आहे योग्य मार्ग, एकदम टू द पॉइंट. आपल्याला काय हवंय? फक्त कस्टमरचं नाव आणि अकाउंट नंबर, तेवढंच मागा. आणि वेअर क्लॉज वापरून नक्की कोणाचा डेटा हवाय ते सांगा. झालं, डेटाबेसवरचा भार कमी आणि क्वेरी एकदम सुसाट. तर मग काही गोष्टी अगदी लक्षातच ठेवायच्या आहेत. सिलेक्ट स्टार वापरायचं नाही, नेहमी स्पेसिफिक राहायचं. डेटा फिल्टर करण्यासाठी वेअर क्लॉज हवाच. ज्या कॉलम्सवर आपण सारखं सर्च करतो त्यावर इंडेक्स लावायचे. आणि हो, जॉईन्स आणि सबक्वेरीज यांचा वापरही हुशारीने करायचा. या गोष्टी म्हणजे परफॉर्मन्स ट्युनिंगचा पाया आहेत. आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे म्हणजे डेव्हलपर्ससाठी एक गुप्त शस्त्रच आहे. परफॉर्मन्सच्या समस्या शोधून काढण्यासाठी वापरलं जाणारं एक्झिक्युशन प्लॅन. हे एक्झिक्युशन प्लॅन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा डेटाबेसने स्वतः बनवलेला एक रोडमॅप आहे. जसं गुगल मॅप्स आपल्याला रस्ता दाखवतो, तसाच हा प्लॅन आपल्याला सांगतो की आपली क्वेरी नक्की कोणत्या मार्गाने जाणार आहे, कोणती पावलं उचलणार आहे. आणि ह्या रोडमॅपवर काय काय दिसतंय? तर खूप महत्त्वाच्या गोष्टी, जसं की आपली क्वेरी इंडेक्स नावाचा शॉर्टकट वापरतेय का, की मग पूर्ण टेबल स्कॅन करत बसलीये, जे खूपच वेळखाऊ काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या प्रवासाची कॉस्ट म्हणजे खर्च किती आहे. हा एक नियम लक्षात ठेवा. एक्झिक्युशन प्लॅनमधली कॉस्ट जेवढी कमी, तेवढी आपली क्वेरी फास्ट. बस इतकं सोपं आहे. त्यामुळे जेव्हाही परफॉर्मन्स चेक करायचा असेल, तेव्हा ह्या कॉस्टवर लक्ष ठेवायचं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली. आता वेळ आहे प्रॅक्टिकलची. या सगळ्या गोष्टी एकत्र करून एका खऱ्याखुऱ्या बँकिंग ऑपरेशनमध्ये म्हणजे मनी ट्रान्सफरमध्ये कशा वापरल्या जातात ते पाहूया. ओके, तर समजा आपल्याकडे अशी एक साधी डेटाबेस सिस्टम आहे. 3 मुख्य टेबल्स आहेत. एक कस्टमर्स टेबल, ज्यात ग्राहकांची माहिती आहे. दुसरं अकाउंट्स टेबल, ज्यात त्यांच्या खात्याची आणि बॅलन्सची माहिती आहे. आणि तिसरं ट्रान्झॅक्शन्स, जिथे सगळ्या व्यवहारांची नोंद ठेवली जाते. आणि या सिस्टममधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि नाजूक ऑपरेशन कोणतं असेल? तर ते म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणं. आणि हे ऑपरेशन आहे ना, ते ऑल ऑर नथिंग तत्वावरच चाललं पाहिजे. म्हणजे एक तर ट्रान्झॅक्शन 100% पूर्ण व्हायला हवा किंवा मग काहीच नाही.
आणि हेच तत्त्व व्यवहाराला सुरक्षित बनवतं. कसं? तर बिगिन ट्रान्झॅक्शनने ऑपरेशन सुरू होतं. एक सेफ झोन तयार होतो. मग एका खात्यातून पैसे डेबिट होतात, दुसऱ्या खात्यात क्रेडिट होतात. जर सगळं काही व्यवस्थित झालं तर कमिट कमांड दिली जाते आणि बदल कायमचे सेव्ह होतात. पण समजा मध्येच काहीतरी गडबड झाली, वीज गेली किंवा सर्व्हर बंद पडला तर मग येतो रोल बॅक. हे एका मॅजिक बटनसारखं आहे. ते सगळं काही पूर्ववत करतं, जसं काय झालंच नव्हतं. यामुळे डेटा कधीच चुकीच्या स्थितीत राहत नाही. आता हे सगळं ज्ञान फक्त सिस्टम बनवण्यासाठीच नाही, तर पुढच्या टेक इंटरव्ह्यूसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, हे रोजच्या कामात आणि इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारलं जातं. आणि हे आहेत काही हॉट फेवरेट प्रश्न. स्लो क्वेरी का होते? इंडेक्स नक्की कधी वापरायचा? एक्झिक्युशन प्लॅन काय असतो? डेडलॉक म्हणजे काय? हे असे प्रश्न आहेत जे चांगल्या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये नक्की विचारले जातात. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांमध्येच दडलेली आहेत. तर मग विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की आज आपण ज्या टेक्निक्स पाहिल्या त्यापैकी कोणती टेक्निक सगळ्यात आधी वापरून पाहायला आवडेल? विचार करा, कारण SQL ऑप्टिमायझेशनचा हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे.